आपण पाहणार आहोत OUS ने संपणारे शब्द. आता OUS ला आधी उच्चार काय होतो ते सर्वप्रथम पाहूया. ओके, आणि मग OUS च्या शब्दांचे वाचन कसं करायचं ते पाहू. ओके, पहा काही संकल्पना दिल्यात या त्या लक्षात ठेवायच्याच आहेत कायमस्वरूपी. शब्दांच्या शेवटी जेव्हा OUS येतो तेव्हा त्याचा आवाज होतो अस. OUS चा आवाज काय होतो? OUS चा आवाज काय होतो? OUS हा टेलवर्ड असल्यामुळे OUS हा काय आहे? टेलवर्ड. काय आहे OUS हा? टेलवर्ड. तो कशाने सुरू होतोय? ओवेल्सने. कशाने सुरू होतोय? ओवेल्सने. ओके, बघा ओवेल्सने सुरू होत असल्यामुळे आपण OUS च्या आधी येणाऱ्या कन्सोनंट्स पासून शब्द तोडणार आहोत. ओके, OUS हा काय उच्चार काय होतो? अस. असला आपण कन्सोनंटचा आवाज जोडणार आहोत. ओके, बघा तुम्हाला उदाहरणाद्वारे समजवते. स्टेप 2 मध्ये आपण अभ्यासणार आहोत. एक स्टेप 1 पाहूया. LUST लस्ट. LUST लस्ट. ROUS लस्ट ट्रस्ट. लस्ट ट्रस्ट. बघितलं, कन्सोनंट च्या नंतर OUS जोडलाय आपण, बरोबर. त्याच्या आधी काय शब्द केला? तोडला. LUS तिच्या आधी शब्द काय केला? तोडला. आणि ROUS चा आपण काय आवाज घेतला? रस. ओके, शब्द काय जोडून वाचणार? व्हेरी गुड. काय जोडून वाचणार? लस्ट्रस. बघा आता लस्ट्रस मध्ये टेलवर्ड शोधायचा आहे. टेलवर्ड्स काय आहे? OUS. व्हेरी गुड. टेलवर्ड्स काय आहे? OUS. सेकंड स्टेप आहे टेलवर्ड्स OUS ओवेलने सुरू होत असल्यामुळे टेलवर्ड्सच्या आधी येणाऱ्या कन्सोनंट पासून शब्द तोडायचा आहे. बरोबर, आपण शब्द तोडला. कशाने? कन्सोनंट्स पासून जो आपल्याला OUS लावलेला आहे आपण काय केले? शब्द तोडलेला आहे. ओके, नंतरचं काय आहे बघा, काही लिस्ट शब्द दिलेले आहेत. ओके, GOR GEOUS. व्हेरी गुड हर्षित. शब्द जोडून वाच. गॉर्जियस. व्हेरी गुड. गॉर्जियस म्हणजे मराठीतून अर्थ? अति सुंदर. गॉर्जियस म्हणजे? ओके, GENE जनरस. जनरस म्हणजे काय? दानशूर. जनरस म्हणजे काय? FE चा आवाज डबल ROUS. फेरस म्हणजे लोहयुक्त. फेरस म्हणजे व्हेरी गुड. ENOR मस्त. एनॉर्मस. शब्द कसं जोडून वाचणार? एनॉर्मस. एनॉर्मस म्हणजे प्रचंड. एनॉर्मस म्हणजे POLY पॉली. POLY POUS पॉलीपस. व्हेरी गुड. OB शब्द जोडून कसा वाचणार? कसा वाचणार शब्द? नॉशियस.
शेवटी जर OUS असेल तर काय आवाज घ्यायचा, समजला? चला वहीत लिहून काढा चला.